तर आपण ही दृश्य पाहतोय, नाशिक मधली ही दृश्य आहेत। हेमंत गोडसे हे भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हेमंत गोडसे हे नाशिक मधून महायुतीचे उमेदवार आहेत आणि ते भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स? हेमंत गोडसे आत्ताच भुजबळ फार्मवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत, विशेषतः भाजप असेल किंवा राष्ट्रवादी, अजित पवार गट याचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात फारसे सहभागी होत नसल्याचं दिसत होतं। हेमंत गोडसे हे प्रचारामध्ये एकाकी पडल्याचं चित्र मागच्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकमध्ये पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे आता हेमंत गोडसे भुजबळ फार्मवर भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि भुजबळांनी प्रचारामध्ये सक्रिय व्हावं अशी विनंती हेमंत गोडसे भुजबळांना करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। छगन भुजबळ असतील, राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील प्रचारामध्ये पूर्ण क्षमतेने सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती हेमंत गोडसे छगन भुजबळ यांना करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर अगदी अंतिम क्षणी म्हणजे 1 मेला हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याआधी दिल्लीतून छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात सांगण्यात आल्याचं स्वतः भुजबळांनी सांगितलेलं होतं। मात्र 1 महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नव्हती आणि त्यामुळे नाराज छगन भुजबळांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलेलं होतं। नाशिकच्या जागेचा जर आपण विचार केला तर सुरुवातीपासूनच भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये खरं तर रस्सीखेच सुरू होती। त्यामुळे हा तिढा सुटत नव्हता। अखेर छगन भुजबळ यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मग 1 मेला हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। ज्या दिवशी हेमंत गोडसे यांची उमेदवारी त्यामुळे आता या भेटी दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर गोडसे भुजबळ फार्मवर दाखल झालेले आहेत।